पत्रकारितेत काळाची पावले ओळखून नव्या प्रवाहांचा स्वीकार करा. माहिती उपसंचालक डॉक्टर किरण मोघे. माध्यम क्षेत्राचे स्वरूप अत्यंत वेगाने बदलत असून तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेणे ही आजच्या काळातील पत्रकारितेची अनिवार्य गरज आहे. पत्रकारितेत केवळ माहिती देणे आता पुरेसे नसून नव्या डिजिटल प्रवाहांचा, पॉडकास्टचा आणि सहभागाची पत्रकारिता या संकल्पनांचा प्रभावी वापर करून पत्रकारांनी आपली विश्वासार्हता वृद्धिंगत करावी, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभागीय उपसंचालक डॉक्टर किरण मोघे यांनी केले. नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांच्या बहुमाध्यम केंद्र आणि पत्रकार परिषद सभागृहात आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात डॉक्टर मोघे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजित सिंह राजपूत, पत्रकार योगेंद्र दोरकर, सूर्यभान राजपूत, रमाकांत पाटील, हिरालाल चौधरी, मनोज शेलार, राकेश कलाल, जयदीश जयस्वाल, निलेश पवार, गौतम बैसाणे, राजाराम पाटील, अखिल पिंजारी, गणेश वडनेरे, शैलेंद्र चौधरी, सूर्यकांत खैरनार, देवेंद्र माडी, प्रशांत जव्हेरी, वैभव करवंदकर, आफताब सनावर खान, सलाउद्दीन लोहार, सागर निकवडे, जगदीश ठाकूर, दिलीप बडगुजर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर मोघे यांनी पत्रकारितेसमोरील आव्हाने, संधी आणि प्रशासकीय सहकार्यावर सविस्तर संवाद साधला. डिजिटल क्रांती आणि विश्वासाचे नाते डॉक्टर मोघे यांनी अधोरेखित करताना सांगितले की सोशल मीडियाच्या युगात माहितीचा प्रचंड ओघ असताना विश्वसनीयता हेच पत्रकारांचे सर्वात मोठे भांडवल आहे. वाचक आणि प्रेक्षकांचे आवडीनिवडी दर 3 ते 6 महिन्यांनी बदलत आहेत. हे ओळखून स्थानिक वृत्तपत्र किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म चालवताना संपादकीय मांडणीत नाविन्य आणणे काळाची गरज आहे. यूट्यूब चॅनेल किंवा वेब पोर्टल्सच्या माध्यमातून माहिती देताना तिची विश्वासार्हता टिकवून ठेवल्यास जनमानसात मोठी प्रतिमा निर्माण होते. याशिवाय पॉडकास्ट आणि लघु व्हिडिओच्या माध्यमातून माहिती अधिक लोकाभिमुख करण्याचे आवाहन त्यांनी केले. विकास पत्रकारिता म्हणजे केवळ शासकीय योजनांची प्रसिद्धी किंवा कौतुक करणे नव्हे, तर त्यासोबत योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रभावीपणे कशी होईल आणि लाभार्थ्यांच्या समस्या कशा सुटतील हे शोधून त्यावर विधायक उपाय मांडणे होय, असे डॉक्टर मोघे यांनी स्पष्ट केले. नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये विकासाच्या अनेक कथा दडलेल्या आहेत. त्या पत्रकारांनी प्रभावीपणे समाजासमोर मांडाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय सहकार्य आणि ई-ऑफिसचा वेग, प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि ई-ऑफिस प्रणालीचा उल्लेख करत माहिती कार्यालय नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक काळात आणि किंवा अन्य तांत्रिक बाबतीत असलेले वैधानिक नियम वगळता माहिती कार्यालय पत्रकारांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते, असेही त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाशी मैत्री आणि ध्येयनिष्ठ पत्रकारिता यांच्या संयोगातूनच भविष्यातील आव्हाने यशस्वीपणे पेलता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे डॉक्टर मोघे यांनी निरसन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी आणि मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे दिनेश चौरे, लक्ष्मण पवार, विकास नाटे, चंद्रकांत हिरे यांनी परिश्रम घेतले. आणि माहेर कुठलं माहेर? अरे काय सांगू भाऊ, जे देतं तेच माहेर म्हणे. सरकारने दिलं, सरकारच माझं माहेर. तेच टायटल केलं मी. दुसऱ्या दिवशी सामना आणि लोकसत्ताने तसंच छापलं, सरकारच माझं माहेर. माहेर आणि ती स्टोरी काय म्हणजे हे जे क्रियाशीलता आहे अजूनही गोष्ट आहे, पण मी स्वतःला कंट्रोल का करतो. आता मी उपसंचालकाच्या भूमिकेत आहे. माझ्याकडनं शासनाच्या अपेक्षा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जास्त आहे, म्हणून हे सगळे दौरे, तपासणी, ते स्टोरी करायची अजूनही उर्मी असतेच. अजून एखादी स्टोरी करूनच असतो, करतो प्रयत्न, पण त्याच्यापासून स्वतः त्या मोहापासून दूर ठेवतो. कारण त्याच्यात पडलो तर मग त्याच्यात व्हायला होतं की अरे अजून पुढे काहीतरी वेगळं करा. तर हे जे नाविन्य आहे हे आपल्याला अपग्रेड करेल, आपल्या सभोवतालच्या लोकांना अपग्रेड करेल. ठीक आहे, तुम्ही फेसबुक चॅनल चालवतात तर मर्यादा आहे, त्याला त्याला ऑथेंटिसिटी नाही आहे, पण त्याची क्रेडिबिलिटी तुम्ही वाढवू शकता. त्याची विश्वासार्हता, त्या युट्यूब चॅनलची विश्वासार्हता वाढवू शकतात आणि त्याचा दरारा असा निर्माण करू शकतात तुम्ही. असे काही नावं देता येतील अशी, म्हणजे जिथे तुम्ही तक्रार करता की टेक्नॉलॉजी नाही, तिथे त्याला मर्यादा आहे, मग तिथे कंटेंट तुमच्याकडे आहे. तुमची स्टोरी नॅशनलला लागू शकते, ऍटलीस्ट फ्रंट पेजला लागू शकते.
एका वृत्तपत्राने मोठी बातमी दिली युद्धाच्या संदर्भात, मेन लीड घेऊ करा 8 कॉलम. मी फक्त त्या वृत्तपत्राकडे संपादकाचे चांगलेच मैत्रीच आहे, त्या बातमीचं कातड पाठवलं आणि संबंधित राष्ट्राध्यक्षाचं ट्विट पाठवलं. मेन लीड केलेला बातमी पण हे तर किमान बसायला पाहिजे. पण त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच करेक्टेड बातमी प्रकाशित केली. त्यांचंही मोठे, कारण त्यांना स्वतःची विश्वासार्हता पाहिजे.